एक आनंद योग आलेला आहे आणि पुन्हा एकदा मी असं म्हणतो की साई श्रद्धा योग मंडळ यांचे श्री आफळे आणि त्यांची सर्व टीम यांचे मी आभारी मानतो आणि आज हा योग आपल्यासमोर त्यांच्यामुळे आला आणि मला इथे येता आलं त्याबद्दल प्रथम आनंद व्यक्त करतो आणि तुमच्या सारखे श्रोते मिळाल्याबद्दलही आनंद व्यक्त करतो. कारण श्रोता मुख्य असतो. श्रोता असेल आणि त्याचा आनंद जर बघायला मिळाला आणि त्याला काही थोडा आनंद देता आला तर त्यासारखी दुसरी गोष्ट नाही. तर आपण उर्वरित जो भाग आहे त्यामधला 52 भिक्षेतला तो सुरू करूया. प्रथम पुन्हा वंदनीय सर्व ज्येष्ठ मंडळी, साधक आणि उदयदादा घयाळ यांनाही वंदन. आणि पुन्हा एकदा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः दैवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषडाढ्यापहा. समर्थाची या सेवका वक्रपा आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीलावर्दिती लोकतिनी उपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. 52 भिक्षेमध्ये आपण आलो होतो की ही जी भिक्षा मागितली आहे, जी भिक्षा जो हा शब्द आहे, तर दुसरा एक शब्द असा आहे की भिक्षा की भीक. कारण भिक्षा जी असते आणि भीक जी असते ती लाचार होऊन स्वतःपुरती मागितली जाते, ज्यामध्ये कोरान्न नसतं. आणि ही जी भिक्षा आहे ही मागितलेली जी दुसरा जो साधक जेव्हा भिक्षा मागतो तेव्हा ती भिक्षा जी असते ती भिक्षा निराहारी भिक्षा असते. आणि यांनी जी समर्थाने जी भिक्षा मागितली आहे ती भिक्षा गुणांची भिक्षा आहे. हे गुण मला दे. हे इतके गुण समावलेले आहेत जे की एक एक गुण आपण जो पाहतो आहे की याच्यातला एक एक गुण मला तू देत जा आणि याच्याने मला समर्थ कर. आता समर्थाची असे वकावक्रप आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं नाही की समर्थाकडे जो वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही असा भूमंडळावर कोण आहे. पण तिथे समर्थ म्हणजे समर्थ रामदास नाही, तिथे समर्थ म्हणजे प्रभू श्रीराम आहेत. कारण श्रीराम समर्थाच्या शिष्याकडे कोण पाहिजे ते स्वतःला उद्देशून म्हणत नाही. तर अशा जिथे येतो हा जो जिथे अभिप्रेत भाव येतो तो भाव महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि आपण जिथे आलो होतो की शब्द मनोहारी दे रे, हा जो शब्दावर आपण बोलत होतो ते शब्द हे वाणीतूनच येतात. मग या शब्दावरची जी आहे त्यामध्ये एक लक्षात घ्या, नरस्याभरणं रूपं, रूपस्याभरणं गुणः, गुणस्याभरणं ज्ञानं, ज्ञानस्याभरणं क्षमा, क्षमस्याभरणं मनः, मनस्याभरणं शब्दः. हा शब्द तिथे आला आहे. आता नरस्याभरणं, भरणं म्हणजे दागिना. नरस्याभरणं रूपं, रूप हा नराचा म्हणजे माणसाचा दागिना आहे. रूपस्याभरणं गुणः, गुण हा रूपाचा दागिना आहे. गुणस्याभरणं ज्ञानं, ज्ञान हा गुणाचा दागिना आहे. ज्ञानस्याभरणं मनः, मन हा ज्ञानाचा दागिना आहे. आणि मनस्याभरणं शब्द, शब्द हा मनाचा दागिना आहे. आता मनाचा दागिना म्हणजे मनात जे जे विचार येतील ते विचार
मनातून जसं मगाशी मी सांगितलं की ज्या मध्यमा पश्चंती ही जी वैखरी ही जी स्तरं आहेत त्यामध्ये विचार पहिल्यांदा मनामध्ये प्रगट होतो. तो प्रगट झालेला विचार आला की तो शब्द आला आणि म्हणून शब्द हा मनाचा दागिना आहे. त्यामुळे मनाला जसं त्याला मोल्ड कराल, जसं वाकवाल तसा तो शब्द तुमच्या वृत्तीने तुमच्या तो मनातून जिभेवर येईल आणि जिभेवरून तो बाहेर पडेल. तर हा शब्द मनोहारी म्हणजे हे मला शब्द मनोहारी दे हे त्यांनी त्यावेळेला तसं म्हटलेलं आहे. तर हे त्याच्यातला गर्भित जो भाव आहे तो हा महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. तर त्यावेळेला दुसरं आपण जिथून शब्द मनोहारी म्हणताना त्याच्या आधी जेव्हा आपण जेवायला बसलो तेव्हा दस्तक टाळीच दिली ना आपण. श्रीराम जय राम कसं म्हटलं होतं त्यावेळेला, ती लय धून सांगा मला. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. ही श्रीराम जयराम त्यावेळेला तुम्ही जेव्हा होता त्यावेळेला दोन्ही टाळ्या एकत्र येतात आणि ह्याच्यातला ध्वनी जो आहे त्या ध्वनीतून श्रीरामाचा जयघोष होतो. आणि त्यामध्ये तुम्ही दोन्ही टाळ्यांना जेव्हा एकत्र करता त्यावेळेला त्या काही वेळा करता एकरूप होतात. पुन्हा त्यांना तुम्ही बाजूला करता म्हणजे द्वैत आणि अद्वैत. जेव्हा द्वैत आहे हे द्वैत आहे, जेव्हा अद्वैत होत आहे तेव्हा हेच अद्वैत होत आहे. त्यावेळेला ती जी प्रार्थना आहे हे ते मागणे आहे आणि हे मागणे समर्थांनी मागितलेले आहे. तर ह्यामध्ये जो आहे की दस्तक टाळी शब्द मनोहर आणि त्याच्यानंतर हे सगळं देत असताना समर्थरा म्हणतात की सावधपण मज दे रे राम. आता सावधपण मज दे रे राम हा जो आहे सावधपण म्हणजे जितक्या याच्यात पहिल्यांदा आपण म्हटलं होतं की प्रसंग ओळखी दे रे राम, अंतर्भारती दे रे राम. त्याच्यानंतर ते म्हणतात की सावधपण मज दे रे राम. सावध म्हणजे ज्या वेळेला एखादी गोष्ट घडते पण आपण सावध नसतो, धोका होणार असतो पण त्यावेळेला सावधपणा नसतो आणि सावध असताना धोका झालेला असतो. मग ते सावधपण मज दे रे राम. आता हा सावधपण कोणाला मिळालेला आहे म्हणजे जर आपण उदाहरण जर बघितलं तर या सावधपणमध्ये जेव्हा लाक्षागृहात पांडव होते त्या पांडवांनी जर सावधपणा राखला नसता तर ते खाक झाले असते. पण तो सावधपणा त्यांनी राखला आणि अंतरपारखी ओळखणारा श्रीकृष्ण पाठीमागे होता की जो त्यांनी सांगितलं की सांभाळून, आणि तो सावधपणा म्हणून ते बचावले. हा सावधपणा आपल्याला आयुष्यात प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहे आणि हा सावधपणा यांनी मागितलेला आहे. बहुत पाठांतर दे रे राम. ते म्हणतात मला पाठांतर दे. कशाकरता? मला जे आहे ते पाठांतर याच्याकरता की मला स्मरण होऊ दे. तुझं जर मी पाठांतर केलं राम नाम जय श्रीराम म्हणत राहिलो तर हे मला पाठ होईल आणि हे मला स्मरण होईल आणि त्या स्मरणातून मला जेव्हा जेव्हा लागेल, ज्या ज्या प्रसंगी लागेल त्या त्या प्रसंगी मला ते त्या त्या प्रसंगी आठवू दे. हेही महत्त्वाचं आहे. कारण समजा आपल्याला मिळालं, आपण ते श्रवण केलं आणि श्रवण केल्यानंतर जर आठवलं नाही त्यावेळेला तर काही उपयोगाचं नाही. जसं कर्णाला सर्व पाठ होतं परंतु ज्या वेळेला त्याचं चाक फसलं त्यावेळेला त्याला जो बाणाचा जो मंत्र आहे तो आठवला नाही कारण तिथे त्याचा मृत्यू होता. आणि ह्याला सावध केलं कृष्णाने अर्जुनाला की असं असं आहे आणि आता हा त्या वेळेवर आहे, आता तू ती कृती साध. ते आठवणं महत्त्वाचं आहे. स्मरण आपण करतोय पण ते आठवणं महत्त्वाचं आहे. हे आठवणं जे आहे हेही मला दे. आणि आता आपल्याला आठवण्याची शक्ती जी असते ती जेव्हा जसं जसं आपलं वय वाढतं थोडी थोडी कमी होते. लहान मुलांना ती भरपूर असतं पण ती जी कमी होते ती कमी होऊ देऊ नको हे मागणं आहे. कारण काय की तुझं जर मी भजन करणार असेल, कीर्तन करणार असेल तर ते कीर्तन मला आठवू दे ज्यामध्ये तुझं नाम असेल. मगाशी मला कोणीतरी विचारलं ज्या वेळेला पहिल्यांदा तिथून मी खाली आलो तेव्हा की त्रेतायुग काय, सत्ययुग काय.
त्याच्यानंतर द्वापर युगमध्ये काय झालं, त्याच्यानंतर आजचं जे कलियुग आहे त्या कलियुगात काय होतं आहे, आजच्या जे कलियुगात आहे त्यामध्ये नामस्मरण आहे आणि ते स्मरण मला आठवते. मग नाम कितीतरी पद्धतीने घेतलं जातं. जितक्या पद्धतीने तुम्ही घ्याल, जशी त्याला लय द्याल, ती लय लावण्याचं काम तुमचं. त्या लयीने तुम्ही म्हणाल आणि त्या लयीचा जो आनंद तुम्ही घ्याल तो महत्त्वाचा आहे. कारण त्या लयीचा आनंद घेत असताना तुम्ही जे म्हणाल, त्या म्हणताना तुम्ही जे एकरूप होता ते महत्त्वाचं आहे. हे एकरूप होणं म्हणजेच ब्रह्मानुभव असणं. हे आता हळूहळू त्याच्यात येतच आहे. पण हे करताना हे म्हणतात आहे की बहुत पाठांतर दे रे राम, दास म्हणे मग सद्गुण धाम, उत्तम गुण मज दे रे राम. सद्गुण धाम, हे धाम जे म्हणजे शरीर, हे जे आहे सद्गुणांचं शरीर होऊ दे, यामध्ये सद्गुणच असू दे. उत्तम गुण तू मला जितके पाहिजे तेवढे मला उत्तम गुण मिळू दे. आणि सावध पण कसं आहे, समर्थांनीच म्हटलं आहे. पहिले त्यांनी म्हटलं आहे हरिकथा निरूपण. हरिकथा निरूपण पहिले, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. त्यांनीच म्हटलेलं आहे सर्व विषयामध्ये सावध असू दे. विषय कोणाला असतात? ज्याला विषय नसतात तो संत असतो आणि ज्याला विषय असतात तो संसारात अडकलेला असतो. उद्या मुलं आहे, विषय आहे. उद्या नोकरी आहे, विषय आहे. नोकरीत मला पगार वाढू दे, विषय आहे. माझ्या मुलाला मुलगा होऊ दे, विषय आहे. हे जे विषय वाढत जातात आणि ह्याला अंत नाही. कारण हे विषयाचे मागणे ते मागत नाहीत. समर्थ विषयाचे मागणे मागत नाही. आणि का मागत नाही? कारण काय, आणि देवाला ते मागू पण नाही. कारण काय मागावं यासाठी महत्त्वाचं आहे की त्याला कळायला हवं आपल्याला की आपण काय मागावं. त्यासाठी विवेक महत्त्वाचा आहे. मुलाला मुलगा होऊ दे, माझा पगार वाढू दे. देव म्हणतो, राम म्हणतो आहे की तुम्हाला हे साठी मी सामर्थ्य दिलेलं आहे, ते कशाला मागता मला? ते तुमच्याजवळ सामर्थ्य मी दिलेलंच आहे. असे काही विषय मागा. कारण हा अधिकार आहे भक्ताचा मागण्याचा. कारण भक्त आणि देव राम, इथे आपल्याला राम आहे. तर हा जो संबंध आहे हा एकरूप होण्याचा जो संबंध आहे, त्यामध्ये भक्त आणि याचं जे संबंध प्रस्थापित होतो आहे किंवा हे जे नातं आहे, ह्या नात्यामध्ये दोघांनाही मागण्याचा, त्यालाही मागण्याचा अधिकार आहे. पण तो मागतो का कधी? तो कधीच काही मागत नाही. मग तो मागत नाही तर असं वाटतं की तू मागत नाही तर मला मागू दे ना, मी मागतो तुला. मग मी मागतो तुला तर तो म्हणतो माग. मग तुम्ही जर तेच मागितलं की उद्या असं होऊ दे माझा पगार वाढू दे, तर मग त्याला तो म्हणतो की मी तुला सामर्थ्य दिलेलं आहे ना, तू तुझ्या गुणाने हे कर. तू तो गुण माग, ती मेहनत माग, ती जिद्द माग, ते कष्ट माग की ते तुझ्याकडून झालं पाहिजे. तर तू ते कष्ट करशील, तुला मिळेल. कारण तुझा हे वाढवण्याचं जे काय आहे, जे काही वाढवायचं आहे, पगार असो जे काही असेल, तर हे मागणं जे आहे हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये मग म्हणतात आहे की पण त्याच्यातच मग येते पावन भिक्षा दे रे राम. पावन भिक्षा म्हणजे पवित्र भिक्षा, सद्गुणांची भिक्षा. हे मागणे जे आहे ही भिक्षा मला दे. आणि ही भिक्षा देत असतानाच दीनदयाळा अभेद भक्ती दे रे राम. आता अभेद भक्ती हा महत्त्वाचा विषय. अभेद भक्ती म्हणजे छेद न जाणारी भक्ती. पण ही भक्ती कशी? दासबोधामध्ये जा, 4था दशक बघा. 4थ्या दशकात विविध नवविधा भक्तीचाच तो लक्षण आहे. त्यामध्येच सगळं सांगितलेलं आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. आता हे स्मरणमच आत्ता बोललो मी. ते श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यम आत्मनिवेदन. आता आत्मनिवेदन हे महत्त्वाचं आहे. म्हणजे हे नवविधा जी आहे, हे प्रत्येक याच्यावर जर आपण बोलायला लागलो किंवा याचं जर विवेचन करायला लागलो तर प्रत्येक याच्यावर 1 तास हवा. कारण स्मरणम नाम,
कीर्तनम, आत्ताच मगाशी म्हटलं कीर्तनम, पुन्हा दुसऱ्या तुम्हाला अखंड ज्ञानमध्ये 14व्या जो लक्षण आहे त्यामध्ये 4थ्या समासामध्ये पुन्हा कीर्तनमचं आहे दिलेलं आहे. कीर्तनम, श्रवणम आणि बाकीचे पादसेवनम, अर्चनम ह्या ज्या गोष्टी आहेत, पण त्याच्यापैकी महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्ही आता मी बोलतो आहे, मी जर तिथे असतो मी श्रवण केलं असतं. मी इथे आहे, सांगतो आहे, एकामेकाशी संवाद साधतो आहे. तुम्ही सांगू शकता. प्रतिभा सगळ्यांमध्ये आहे, लक्षात घ्या. प्रतिभा असा नाही की तुमच्यामध्ये प्रतिभा नाही, तुमच्यामध्ये खूप प्रतिभा आहे. फक्त एकच असतं की एक जण इकडे असतो एका बाजूला, एक जण या बाजूला. एक लक्षात घ्या, ऐश्वर्या रॉय सुंदर आहे ना, मग तिच्या एवढ्या तिच्यासारख्या सुंदरी नाहीत का? भरपूर आहेत. फक्त त्या तिथे आलेल्या नाहीत, त्या व्यासपीठावर गेलेल्या नाहीत. आपण तिला सुंदर म्हणतो, पण त्या तिथे गेल्यात दुसऱ्या. पण कितीतरी अशा आहेत की ज्याच्या त्यापेक्षा ती सुंदरता तुम्हाला दिसेल. असं आहे. पण ही वास्तवता आहे. माझा म्हणण्याचा उद्देश आहे की ही वास्तवता आहे. श्रुत्वा धर्म विजानाति, श्रुत्वा गच्छन्त दुर्गती, श्रुत्वा ज्ञानमवा प्राप्ती, श्रुत्वा मोक्षम च गच्छति, श्रुत्वा श्रवणम. हा श्रवणच आहे. कारण श्रवण केल्याने ज्ञान वाढते ही वेगळी गोष्ट, पण श्रवण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. आज तुम्ही जर बसलात आणि जर म्हटला की मला सत्यनारायण करायचं आहे, तुम्ही करणार का? तुम्ही पूर्ण वाचणार का? भटजीला बोलवा, भटजी येतो, तुम्हाला वाचून दाखवतो, तुम्ही श्रवण करता. आणि त्या श्रवण केल्यावरून एक एक जो जातो, तो साधू येतो, हे येतो, त्याच्यानंतर तो त्याला मोक्ष पावतो. हे तुम्ही ऐकताय, हे श्रवण. एकनाथी भागवत असो किंवा भागवत सप्ताह असो, काय करताय? भागवत सप्ताह तुम्ही ऐकायला जाता, तुम्ही भागवत करताय का? नाही. तो जे करताय त्या त्यांचं ऐकताय. श्रवणम हा श्रवणाचा भाग मुख्य त्याच्यातला भाग आहे. त्यामध्येच ही जी आहे अभेद भक्ती दे रे राम, अशी भक्ती दे की माझं तुझं एकरूप होऊ दे, मी तुझ्यामध्ये समावून जाऊ दे. हळूहळू तू माझा आहे नाही, आपण म्हणतो तू माझा आहे राम, तू माझा आहे नाही, मी तुझा आहे. हे मी तुझा आहे जेव्हा येईल त्यावेळेला आपल्यातला थोडासा अहम जाईल. मध्ये मी ऐकलं होतं, आपण आपल्या बाबांबरोबर राहतो, वडिलांबरोबर राहतो, त्यावेळेला आपण काय म्हणतो? मी बाबांबरोबर राहत नाही असं म्हणत नाही, बाबा माझ्याबरोबर राहतात. अरे तसं नाही, तू तुझ्या बाबांबरोबर राहतो. हा जो फरक आहे, हा फरक हा म्हणण्यामध्ये पण आला पाहिजे. मी नको, अहम हा फार कमी, म्हणजे फार गाळाला नेतो. आम्ही म्हणा म्हटलं तर हे आयुष्य किती आहे, म्हटलं तर आयुष्य छोटं आहे, म्हटलं तर आयुष्य मोठं आहे. आयुष्य छोटं आहे म्हणून खूप मोठ्या गतीने जाऊ दे, आणि आयुष्य मोठं आहे म्हणून अति मंद गतीनेही चालू नये. समन्वय साधायचा असतो, त्याप्रमाणे आपल्याला आयुष्यात चालायचं असतं, आणि हा समन्वय आपणच साधत असतो. तुम्हाला बाबा बोरकर माहिती आहेत, कवी आहेत. बाबा बोरकरांच्या कविता जर तुम्ही पाहिलं, त्यांनी म्हटलेलं आहे, मी पण यांचे पक्व फळावरी सहजपणाने गळले हो, जीवन यांना कळले हो. त्यांना जीवन कळले, कारण मी पण यांचे पक्व फळावरी सहजपणाने गळले हो. मी पण गळलेलं आहे. आपल्याला मी पण जिथे गळतं ते महत्त्वाचं आहे, आणि मीपणा गळला की मग आपल्याला कळतं की आयुष्य काय आहे. आयुष्य सहजासहजी कळत नाही, हे महत्त्वाचं आहे. आणि हा मीपणा हा नको आहे, आणि त्याच्यामुळे हे म्हणतात आहे की अभेद भक्ती दे रे राम, मला ती भक्ती दे जी मला हवी आहे, ती भक्ती दे, आणि आत्मनिवेदन दे रे राम. आता आत्मनिवेदन म्हणजे काय? आत्मनिवेदन म्हणजे ऐका, आत्मनिवेदनाचे लक्षणं समर्थच म्हणतात. समर्थच म्हणतात, ऐका आत्मनिवेदनाचे लक्षणं. देवासी व्हावे आपण, करावे तत्वविवरण म्हणजे कळे. त्यांनीच म्हटलेलं आहे. मग ऐकावे, देवासी व्हावे आपण. ज्या वेळा आपण समर्पण करतो, मीच समर्पण करतो, एकच रूप होतो,
ते आत्मनिवेदन आहे. ते आत्मनिवेदन मला दे, मला तुझ्याशी समरस होऊ दे. तुझ्याशी समरस झालं की माझ्यातला मी राहणार नाही, आणि माझ्यातला मी राहिला नाही म्हणजे मी तुझा होईल. ही अवस्था येऊ दे. ही अवस्था यायला वेळ लागतो. ही अवस्था एकाएकी येत नाही, कारण त्यासाठी हे षडरिपू जे आहेत ते सोडावे लागतात, आणि हे सोडणं आवश्यक असतं. म्हणून हे षडरिपू सोडायचं हे महत्त्वाचं आहे. तद्रुपता दे, तद्रुपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम. तद्रुपता म्हणजे पुन्हा एक रूपता, एक जीवता, ती मला दे. तेच म्हणायचं आहे त्यांना. अर्थारोहण दे रे राम. अर्थ, जीवनाचा अर्थ काय तो समजून घेऊ दे. सज्जन संगती दे रे राम. सज्जनांची संगती. सज्जन म्हणजे कोण? सज्जन म्हणजे ज्याचा विचार हा कधी वाईट नाही तो सज्जन. ज्याच्या मनामध्ये पाप नाही तो सज्जन. जो कुठलाही आजूबाजूचा विचार न करता दुसऱ्याला मदत करण्याचा विचार करतो तो सज्जन. दुसऱ्याला देण्याचा विचार करतो तो सज्जन. कारण देण्यात असे आनंद तो घेण्यात नाही. त्यामुळे देताना किती देता येईल ही ओंजळ जशी म्हटलं तुम्ही की अशी ठेवा. हे देता येईल, ही देता आली पाहिजे. पण त्या ह्याच्यातून ओंजळीत असं नाम घ्यायचं आहे, आणि देताना वेगळं द्यायचं आहे. ते नाम घेण्यासाठी आहे. हे लक्षात घ्या. हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तर त्यामध्ये सज्जन संगती दे रे राम आणि अलिप्तपण मज दे रे राम. आता अलिप्तपण मज दे रे राम म्हणजे अलिप्तपणा म्हणजे अलिप्त नाही, मला अलिप्त राहू दे, म्हणजे मला एकांतात जाऊ दे. एकांतमध्ये मला कळेल की तू कोण आहेस. तुझा तूच इथे लिहिलं आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे ना, इथे लिहिलं आहे. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत, आणि हे शिल्पकार मला हे साधण्याकरता तू एकांत दे. मला कळू दे की मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. मला कळेल केव्हा? मला एकांत मिळालाच नाही. मी धावपळीत जातो आहे, दररोज जातो आहे, मुंबईला या लोकलमधून त्या लोकलमध्ये जातो आहे, इथून स्कूटरवर जातो आहे, बाहेर जातो आहे, येतो आहे. मला कळेल केव्हा? माझ्याजवळ वेळच नाही. नष्टम द्रव्या लभ्यते, नष्टम कष्टम द्रव्या लभ्यते असं आहे ते. तर त्यावेळेला तुमच्याजवळ जर कष्ट केले तर ते पुन्हा तुम्हाला साध्य होतं. म्हणजे कष्ट केल्यानंतर जर काही साध्य झालं नाही तर कष्ट केल्यानंतर, जास्त कष्ट केल्यानंतर ते साध्य होतं. पण तुमच्याकडे जर एकदा कष्ट केले किंवा विद्या जर असेल किंवा विद्येचं धन असेल आणि विद्या तुमची जर गेली तर तुम्ही पुन्हा अभ्यास करू शकता, पुन्हा विद्या मिळवू शकता. पण एकदाची वेळ गेली की ती पुन्हा येत नाही. हे तुम्हालाही माहिती आहे, हे मलाही माहिती आहे. याच्यात काही मी नवीन सांगत नाही आहे. पण हे वारंवार बिंबायला हवं आणि हे वारंवार आपल्याला वाचायला हवं. कारण मला असं वाटतं की सिगारेट इज इंजुरस टू हेल्थ म्हणतात. मग हे म्हणतात कळतं ना मला, पण वळत नाही ना. त्या डब्यावर, त्या जे पाकिटावर ते लिहिलेलंच असतं. तुम्ही एक पाकिट घेतलं तरी लिहिलेलं आहे, दुसरं लिहिलं तरी लिहिलेलं आहे. का? ते बिंबायचं आहे. आणि हे बिंबवलं 4 वेळा मी जर घेतलं आणि 5व्या वेळा वाचलं तर अरे नाही कमी करायला पाहिजे आपण सिगारेट, हे जेव्हा मनात येईल तेव्हा त्या लिहिण्याचा फायदा होईल. म्हणून हे महत्त्वाचं आहे की हा जो आहे एकांत मला दे, आणि एकांतात दिल्यानंतर जो एकांतात मला जे कळेल ते महत्त्वाचं आहे हे मला वाटतं. तर त्यामध्ये आता एक लक्षात घ्या की हा एकांत पण जेव्हा मिळतो तेव्हा या एकांतात आपल्याला कळतं की माझेच मी आजपर्यंत म्हणत होतो. कधी असं म्हटलं नाही की हे तुझं आहे. त्यामुळे माझं हा जो प्रकार आहे हा माझ्या ह्याच्यातला जाऊ दे. हा माझ्या ह्याच्यातला जाणार कसा? तर हा जाण्याचा एक मार्ग म्हणजे कसं हे मी तुम्हाला सांगतो. माझे म्हणताना संसारात अडकत गेलो. माझे म्हणताना संसारात अडकत गेलो.
त्यावेळेला एकांतात कळतं अलिप्तपणा. तुझे तुझे म्हणताना मुक्तीच्या मार्गाला लागलो. माझे माझे म्हणताना माझे माझे म्हणताना भरली स्वार्थाने झोळी. तुझे तुझे म्हणताना लागली ब्रह्मानंद टाळी. माझे माझे म्हणताना राग लोभ मदमत्सर आले. माझे माझे म्हणताना राग लोभ मदमत्सर आले. तुझे तुझे म्हणताना ते पळता भुई थोडी झाले. फरक पडला. मी कारण तुझं म्हणायला लागलो. माझं माझं माझे माझे म्हणताना वादविवाद जागे झाले. माझे माझे म्हणताना वादविवाद जागे झाले. तुझे तुझे म्हणताना ते शांत निवांत झोपी गेले. फरक पडला. माझे माझे म्हणताना तुझा विसर पडू लागला. माझे माझे म्हणताना तुझा विसर पडू लागला. तुझे तुझे म्हणताना तुझ्या नामाचा लळा लागला. माझे माझे म्हणताना मीपणा अंगात आला. माझे माझे म्हणताना मीपणा अंगात आला. तुझे तुझे म्हणताना तुझे तुझे म्हणताना पूर्णपणे म्हणजे नम्रतेचा गुण अंगात विरला. तुझे तुझे म्हणताना नम्रतेचा गुण अंगात विरला. माझे माझे म्हणताना संपूर्ण आयुष्य गेले. माझे माझे म्हणताना संपूर्ण आयुष्य गेले. तुझे तुझे म्हणताना माझ्यातल्या स्वचे निर्वाण झाले. तिथे मी स्व सोडला. कळले होते नाही काही येथे माझे. लक्षात घ्या, नाही काही येथे माझे. कळले पण वळले नव्हते. नाही काही येथे माझे कळले पण वळले नव्हते. वळले तेव्हा कळले आयुष्य अंताला आले होते. म्हणून माझे माझे कशाला, माझे माझे कशाला, तुझे तुझे म्हणा ना. माझे माझे कशाला, तुझे तुझे म्हणत राहा. द्वैत आहे अद्वैत व्हा. ब्रह्मानु अनुभव अनुभवा. ब्रह्मानु अनुभव अनुभवा. ब्रह्मानु अनुभव. आणि ह्याच याच्यात समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे, ब्रह्म अनुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, मज बिन तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम. हेच म्हटलेलं आहे. माझे माझे नाही. आता आपण आलो ब्रह्मदेवाकडे. म्हणजे द्वैत आणि अद्वैत, सगुण आणि निर्गुण, लौकिक आणि अलौकिक, ही जी स्तर आहेत, या स्तरांमध्ये आपल्याला जो आहे तो दिसतो तो निर्गुण राम. म्हणजे निर्गुण जो कोणी असेल, देव असेल, जो कोणी भाव असेल, तो सगुण साकार जो अवतारात आलेला आहे तो आपल्याला दिसतो. तेही अलौकिक दिव्यत्वाच्या रूपामध्ये. तेव्हा जेव्हा जी ती जाण होते त्यावेळेला ती जाण महत्त्वाची आहे. पण ती होत असताना मात्र अहम ब्रह्मासी. इथे अहम म्हणजे तो नाही, अहम ब्रह्मासी, मी ब्रह्माचा आहे. हे शरीर माझे नाही. हे उच्च पातळीवरचं झालं, हे आपण म्हणणार नाही, पण समजवायला हरकत नाही. कारण आपण दररोजच्या संसारात आहोत. लक्षात घ्या, गोंदवलेकर महाराज म्हणतात की संसारात राहून परमार्थ करा, सोडून देऊ नका. तुमच्याजवळ वेळ असला त्यावेळेला परमार्थ करा. तुम्ही सगळे आलेले आहात, सगळे ज्येष्ठ आहात आपण. तुम्ही तुमच्या मुलाला कुणाला आणलं का? तो येणार का? येणारही नाही. तो म्हणेल तुम्ही जा, तुमची व्यवस्था करून देतो, काही हरकत नाही. पण त्याला जर इथे येऊन बस म्हटलं तर तो बसणार नाही. पण त्याचा मुलगा जेव्हा तेवढा मोठा होईल तेव्हा तो इथे, ते इथे येतील. म्हणजे तो इथे येईल, मग तो त्याच्या मुलाला जेव्हा म्हणेल तेव्हा तुम्ही म्हटलेलं तेव्हा आठवेल त्याला की तू चालतो का? नाही. मग आजही आपल्या मुलांनी तेच म्हणताय नाही, कारण ती तुमची वेळ इथे आलेली आहे, येण्याची आलेली आहे.
कळण्याची आलेली आहे, त्यामध्ये सखोल ज्ञान घेण्याची आलेली आहे. आणि आयुष्य जे आहे ते आयुष्य कळण्याची आलेली आहे, कारण तुम्ही अनुभवाच्या पंखावर स्वार होऊन त्या अनुभवाची अनुभूती घेतलेली आहे. हे अनुभवाची अनुभूती महत्त्वाची आहे. अनुभवाच्या पंखावर स्वार होऊन अनुभवाचा अनुभव घेऊन अनुभवाची अनुभूती घेणे हा विलक्षण अनुभव असतो. हा विलक्षण अनुभव प्रत्येकाला मिळत नाही. कारण जी अनुभूती तुम्ही घ्याल, ज्या वेळेला ती घ्याल, त्यावेळेला आयुष्याची प्रचिती येते. आणि आयुष्य काय हे तेव्हा कळतं. हे आपल्याला आयुष्य, आपण त्या स्तरावर आलेलो आहोत आता की आपल्याला आयुष्य कळतं आहे. आपण पाठीमागे जर बघितलं तर पाठीमागे आपल्याला कळतं आहे काय झालेलं आहे. खरं पाहिलं तर क्षण आजचाच जगायला पाहिजे. आज आपण आजचा क्षण जगतोय, पण त्यावेळेला जेव्हा जेव्हा तो क्षण होता त्यावेळेला आपण जगलो का? त्यावेळेला कदाचित आपण मुलांमध्ये असू, त्यांचं करत असू, आपल्यासाठी जगलो का? पण ते मुलांमध्ये करता करता आज इथे आलं. म्हटलं ना का मगाशी मी की काही नाही येथे माझे, कळले पण वळले नव्हते, वळले तेव्हा कळले, आयुष्य अंताला आले होते. मग ही आत्ताची आलेली आहे, आपण इथे आलेलो आहे. मग हे महत्त्वाचं आहे की त्यावेळेला हे समर्थांनी कसं सांगितलेलं आहे. कारण काय की ही अवस्था आहे, ब्रह्मरूपाची एकरूप होण्याची अवस्था वेगळी आहे. ही अवस्था आहे, 4 अवस्था आहेत. त्या 4 अवस्थामध्ये एक अवस्था आहे जागृती, दुसरी अवस्था आहे सुषुप्ती, तिसरी अवस्था आहे स्वप्नवत अवस्था, चौथी अवस्था आहे तुर्या, आणि नंतर समर्थांनी एक अवस्था घेतलेली आहे ती म्हणजे उन्मनी अवस्था. कारण ह्या 3 पहिल्या ज्या आहेत, जागृती, स्वप्नवत आणि सुषुप्ती, या अज्ञानाच्या अवस्था आहेत. आणि चौथी जी अवस्था आहे ती ज्ञानाची अवस्था आहे, तुर्या. आणि जी समर्थांनी म्हटलेली आहे ती 5वी उन्मनी, ज्या वेळेला मन उन्मन होतं त्यावेळेला ब्रह्माशी म्हणजे एक रूप व्हायला तळमळ होते. ती तळमळीची जी अवस्था आहे, मज दे रे राम, ज्या वेळेला तुम्ही प्रार्थना करता, दोन्ही हात एकत्र जोडता, त्यावेळेला ती अवस्था थोडीफार येते. आणि त्यावेळेला तुम्ही ध्यान लावता. कारण एक लक्षात घ्या, आत्मज्ञान, आत्मध्यान आणि आत्मभान ठेवून, ध्यान लावून, आत्मज्ञानातून निघालेला कलश, अमृत कलश म्हणजे दासबोध. आणि त्याचा सार म्हणजे पावन भिक्षा. तर हा जो शेवटचा आहे, त्या शेवटच्यामध्ये मुख्य म्हणजे हा एकरूप व्हायला, मगाशीच ज्याप्रमाणे म्हटलं की हे सत्कलियुग आहे. या कलियुगात एकरूप व्हायचं असेल तर यज्ञ करून होणार नाही, पूजा अर्चा करून होणार नाही. पण पूजा अर्चा करताना तोच होणार आहे जे तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे नामस्मरण. आणि नामस्मरणातच जे आहे ते तुम्हाला कशात मिळणार नाही. कारण याच्या नामाच्या रथावर बसून, जेव्हा तुम्ही रामाच्या रथावर बसता, त्या रामाच्या रथावर बसून ध्यानाच्या मार्गावरून जर गेले तर तुम्हाला सद्गुणाचा दरवाजा उघडतो. आणि सद्गुणाचा दरवाजा उघडल्यानंतर तुम्हाला दिव्यत्वाची प्रचिती येते. ती दिव्यत्वाची प्रचिती येणे म्हणजे तुमचे ध्यान जर लागलं असेल, नामामध्ये असेल, तर ते दिव्यत्वाची प्रचिती त्यावेळेला येईल. आणि हे आजच्या घडीला महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. दुसरं की समर्थ रामदासांनी समाज जागृती केली. त्या जागृत करूनच आजपर्यंत त्यांनी जो हा भाग लिहून ठेवलेला आहे, हा जो सांगितलेला भाग आहे, हा महत्त्वाचा आहे. कारण नामामध्ये खूप ताकद आहे. आणि इतकी ताकद आहे नामामध्ये की नामाचं सामर्थ्य जे आहे ते सामर्थ्य जर बघायला गेलं तर मला एक सांगावंसं वाटतं, बहुत बीती थोडी रही, पल पल गई बिताई,
एक पल के कारणे कलंक ना लग जाई. हे काय आहे? याच्यावरून ह्या शब्दात खूप मोठा अर्थ समोरलेला आहे. शब्दाचं सामर्थ्य जेव्हा मी म्हणतोय, बहुत भीती थोडी रही पल पल गई बिताई, एक पल के कारणे कलंक ना लग जाई. तुम्हाला संदर्भ लागणार नाही, पण जेव्हा मी तुम्हाला सांगतो तेव्हा त्याचा संदर्भ लागेल. एक राजा होता. एका राजाला 2 मुलगा होता आणि मुलगी पण होती. आणि त्या राजाला एक यज्ञ करायचा होता. तो यज्ञ त्याला करायचा म्हणून त्यांनी काय केलं की यज्ञाला सगळ्यांना बोलवलं, गुरुजींना बोलवलं, ऋषीमुनींना बोलवलं, सगळ्यांना बोलवलं. आणि सगळ्यांना बोलवल्यानंतर तो यज्ञ सुरू केला. आणि यज्ञ सुरू करताना त्यावेळेला यज्ञ झाल्यानंतर त्यांनी भलं मोठं नृत्य ठेवलं होतं. आणि ती नृत्यांगना मोठी अप्सरा होती. आणि तिचं नृत्यांगन करताना तिचा नृत्य सुरू झालं, कारण त्यावेळेला राजा. आणि ते झाल्यानंतर ते होत असताना पहाटेचे 2 वाजले. सर्व तिचं नृत्य पाहत होते. ते पाहत असताना लक्षात आलं की आपला हा गडी जो आहे, जो पेटी वाजवतो आहे, तो पेंगतो आहे. तर तिचं लक्ष गेलं की हा जर पेंगला आणि समजा नृत्यात बाधा आली तर राजा आता मला खाऊन टाकेल. जे काही मला धन मिळणार असेल ते पण मिळणार नाही. आता माझे हाल होतील. म्हणून तिने फक्त नृत्य करता करता तिने म्हटलं की बहुत भीती थोडी रही पल पल गई बिताई, एक पल के कारणे कलंक ना लग जाई. अरे बाबा रे, जागा हो. हे त्याला कळलं. एक पल के कारणे कलंक ना लग जाई, हे त्याला कळलं. तो पुन्हा ध्यानात आला. पण हे कळलेलं तत्वज्ञान होतं जे त्या राजाच्या मुलाला कळलं, राजाच्या मुलीला कळलं. तिथे ऋषीमुनी होते, त्यांना कळलं. ऋषीमुनींनी काय केलं, ताबडतोब त्यांच्याकडे जे राजाने धन दिलं होतं की नृत्यांगना आली की तिच्या अंगावर टाका किंवा तिला हे करा, त्या नृत्याचं जसं धन घेतलं राजाकडे सोपवलं. हे धन तुझं, आम्ही निघालो. राजाला आश्चर्य वाटलं, हे काय चालू आहे. तिकडून राजकुमार आला. राजकुमाराने त्याच्यात गळ्यातलं ते हे आपल्या सोन्याची चेन काढली, ती दिली आणि तिला भेट दिली. यांना वाटलं की आतापर्यंत 2 वाजेपर्यंत हे काही नव्हतं. आणि हे राजातला जो राजा होता तो बघत होता, मुख्य राजा तो बघत होता. तर हे कसं काय. तर त्यांनी चेन दिली. राजाची मुलगी राजकुमारी आली, तिने अंगठी काढली त्या नृत्यांगणाला दिली. राजा म्हणाले, हे कसं काय. मग त्याला प्रश्न पडला. मग त्यांनी विचारलं की काय बाबा, तू का देतो. ऋषीमुनींना ऋषीमुनी म्हणाले की हिने जे सांगितलं आहे, हिच्या शब्दांमध्ये हिचं तत्वज्ञान आहे. हे आजपर्यंत आम्ही काय करत होतो, कशाकरता आम्ही धन घेतलेलं आहे आणि तुझ्याकडे कशाकरता आलेलो आहे. अरे आजपर्यंत आम्ही तपश्चर्या केली आणि हे जर धन घेऊन मी तिला लुटायला गेलो तर एक शेवटचं जे आहे तेही राहून जाईल आणि आमची जी तपश्चर्या आहे ती वाया जाईल. एक पल के कारणे कलंक ना लग जाई. ते त्यांनी वापस केलं. राजकुमार म्हणतो की मी आज रात्री तुमचा एखाद्या शिपायाकडून खून करणार होतो. राजाला सांगतो, परंतु हिने जे म्हटलंय बहुत भीती थोडी रही पल पल गई बिताई. अरे इतके दिवस झाले, थोडा दिवस थांब ना, तुझंच राज्य आहे. शेवटी हा राज्य तुलाच देणार आहे. तू कशाला त्याचा खून करतो आणि कशाला कलंक लावून घेतो. हे त्याला कळलं. बहुत भीती थोडी रही. राजकुमारीला विचारतो. राजकुमारी म्हणे, तुम्ही माझं लग्नच करून देत नाही. माझं वय झालं, मी आज सेवकांबरोबर पळून जाणार होते आणि हिने मला जागा केलं. बहुत भीती थोडी रही पल पल गई बिताई. अरे इतके दिवस थांबली, अजून थोडे दिवस थांब. कशाला पळून जाते आणि कशाला त्या राजाचा कलंकित करते की त्याचं एवढं राज्य आहे, त्याला त्याच्या याच्यावर कशाला कॅरेक्टरवर तू हे करते. हे कळलं. म्हणून शब्दांची ताकद. बहुत भीती थोडी रही पल पल गई बिताई, एक पल के कारणे कलंक ना लग जाई. हे महत्त्वाचं आहे. तर हे महत्त्वाचं, हा जो आहे नामस्मरण महत्त्वाचं. शेवटचं सांगायचं म्हणजे मला हे की नामस्मरण या शब्दामध्ये ताकद आहे. राम रघुवीर स्मरुनी कार्य करावे, रघुवीर स्मरुनी कार्य करावे, ते तात्काळाची सिद्धी पावे, राम हे करता असावे अभ्यंतरी. हे राम. म्हणून राम या शब्दात ताकद आहे. आणि या शब्दात ताकद किती आहे
एक शेवटचं उदाहरण तुम्हाला सांगतो. तुमचं अशोक शिंदे कुठे आहेत? आलेत का ते? त्यांनी पहिल्यांदा तिथे आलेत यावेळेला, असं ते मला म्हणाले की पहिल्यांदाच अटेंड करतो आहे. नाम चतुर्गुण पंचतत्व मिलन तासे द्विगुण प्रमाण अंत में शेषही राम ही राम. आता तुमच्या सगळ्यांमध्ये राम आहे एवढंच मला सांगायचं आहे. आपण सर तुमचं नाव? हां, अनिल दीक्षित. दोन्ही तीनच शब्द आहेत. दीक्षित. आता दीक्षित सरांचं नाव आपण बघू की नाम चतुर्गुण. हे नाम त्यांचं दीक्षित 3 शब्दांचं आहे. त्याला 4 आणि गुणा. पण चतुर्गुण कोणते? त्यामध्ये निष्ठा आहे, प्रामाणिकपणा आहे, विश्वास आहे, आत्मविश्वास आहे. हे नाम त्यांनी गुणा. 3 चौक 12. नाम चतुर्गुण. त्यामध्ये पंचतत्व दिलं. आता 5 तत्व कोणते आहेत? न्याय आहे, एकता आहे, एकात्मता आहे, धर्मनिरपेक्षता आहे आणि त्याग आहे. हे 5 गुण त्याच्यात मिळवा की झाले 3 चौक 12 आणि 5 17. नासा द्विगुण प्रमाण. त्याला दोन्ही गुणा किती झाले? 34. आणि आता या 34ला 8 जे आहे, जे म्हणतो आपण त्याला काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, आळस आणि त्याग यांनी भागा. किती झाले? 34ला 8ने भागितलं किती झाले? 32. 8 चौक उरले किती? 2च. राम. हा राम सर्वात आहे. तर ह्या रामाचा आपण ह्याच तत्वावर जाऊया, त्याच्या मार्गावरून चालूया. जे समर्थाने सांगितलं आहे या नावावरून चालूया. आणि या नावावरून चालताना आज मला तुमच्याशी हा संवाद साधता आला याबद्दल आफळे सरांचं मी आभार मानतो. आणि अशीच ही चाल जी आहे, जी समर्थाने दिलेली आहे, त्यावरून आपण चालत राहू अशी प्रार्थना करतो. आणि तुमचा माझा संवाद हा यासाठी नमस्कार करतो. वंदनीय